नेचर इज नॉट अ प्लेस टू विजिट, इट्स अ होम. लव्ह युअर श्रीकल. काही दिवसांपूर्वी दादाश्रींनी एक आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी संध्याकाळी 5:30 वाजता निसर्गात एक फेरफटका मारायला बाहेर पडली आहे. आता सध्या तरी मी एकटी बसली आहे, पण तरीही नैसर्गाशी होणारा एकांतात एक संवाद मला जाणवत आहे बरं का. ते शुद्ध नैसर्गिक शुद्ध वारा जे माझ्या अंगाला स्पर्श करून जाते, पक्ष्यांचा तो किलबिलाट, पावसाच्या पाण्याने चिंब भिजलेले डोंगर ती मी माझ्या डोळ्यात साठवत आहे. आणि हो, माती, पावसाच्या पाण्याने चिंब भिजलेली माती, त्याचा सुगंध मला मंत्रमुग्ध करत आहे. या अशा वातावरणामुळे मी अक्षरशः भारावून गेली आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर हा मंत्र अवलंबल्यामुळे मला तरी खूप छान फील होतंय. मला एकदम प्रसन्न फील होत आहे. मला नवीन नवीन कल्पना सुचत आहेत. मला एकदम क्रिएटिव्हली ऍक्टिव्ह फील होत आहे. तुम्हालाही असं काही फील होत आहे का? तुम्हालाही असे नवीन नवीन कल्पना येत आहेत का? जर असं काही असेल तर आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा हा. त्यामुळे निसर्गात फिरायला विसरू नका, कारण दादाश्रींनी आपल्याला सांगितले आहे, निसर्ग हेच शाळा, निसर्ग हेच दवाखाना आणि निसर्ग हेच घर. लव्ह यू श्रीकल.